जय जिजाऊ. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. त्याप्रमाणे मी आज मराठा आरक्षणाची सत्य परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मराठा आरक्षणाचा विषय महाराष्ट्र आणि देशभर गाजत असताना मराठा समाजाला आरक्षण ओबीसी अंतर्गत पाहिजे, एसीबीसी अंतर्गत पाहिजे का ईडब्ल्यूएस प्रमाणे मिळू शकतं. खरं तर मराठा आरक्षणाची मूळ मागणी 40 वर्षापूर्वी 1981 पासून कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलांनी सुरू केली. त्यानंतर मराठा सेवा संघाने 1990 मध्ये त्याची मागणी सुरू केली आणि छावा संघटनेने 1995 ला खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाची मागणी सुरू केली. पण मराठा महासंघ आणि छावा संघटनेची मागणी ही आर्थिक निकषावर होती. ती अगदी आपल्याला 2005-07 पर्यंत दिसते. म्हणजे जवळपास 20-25 वर्ष सातत्याने आर्थिक निकषाच्या आरक्षणाची मागणी झाली. परंतु राज्यघटनेत तरतूद नसल्यामुळं आर्थिक निकषावर आरक्षण मिळत नाही हे ओळखून मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडनी ही भूमिका घेतली की मराठा समाज हा कुणबी आहे, मराठा ही जात नाही, तो एक समूहवाचक शब्द आहे. या भूमिकेतनं आम्ही खत्री आयोग याच्याकडे पहिल्यांदा मराठा कुणबी मराठ्याची मागणी केली. 1 जून 2004 ला त्याचा निर्णय आला की कुणबी ही 83वी जात त्याच्यात दुरुस्ती करून मराठा कुणबी मराठा लेवा पाटील याचा समावेश करण्यात आला. आणि त्यावेळं जर मराठा समाजाच्या लोकांना पूर्वीचा इतिहास तपासत त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्राच्या आधारावर जर त्यांनी कुणबी ही जात त्यांच्या पूर्वीच्या कुठल्याही कागदपत्रात सापडत असतील आणि कायदेशीर पूर्तता केली तर मराठा समाजाच्या लोकांना 1 जून 2004 पासून कुणबी या सदरामध्ये आरक्षणाचा लाभ मिळायला लागला. आणि अशा प्रकारचा आरक्षणाचा लाभ घेण्यात आलेला आहे ओबीसी अंतर्गत. त्यामुळं ओबीसी मध्ये समावेशाचं आंदोलन आपलं फेल गेलं हे खरं नाही. परंतु मराठवाडा मुख्यतः आणि पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग याच्यामधील मराठा लोकांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही, म्हणून हे आंदोलन पुढं या धर्तीवर चाललं की मराठा कुणबी मराठा म्हणण्यापेक्षा कुणबी आणि मराठा असे दोनच जाती एकत्र ठेवून त्यांना आरक्षणाचा लाभ मिळावा असं आंदोलनाचं स्वरूप होतं. पुढं हे आंदोलन खत्री आयोगानंतर बापट आयोगाला, बापट आयोगानंतर श्रॉफ आयोगाला, त्याच्यानंतर आता अलीकडच्या काळामध्ये न्यायमूर्ती गायकवाड आयोगाला, मधी मसे साहेबांनी सुद्धा काम केलं होतं. परंतु एक निश्चित झालं की गायकवाड आयोगाने 1083 पानाचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे. आणि तशी शिफारस त्यांनी महाराष्ट्राचं सरकार याला केलं. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार होतं. परंतु आपण हे बऱ्याच वर्षापासून ऐकत आलोय की 52% ओबीसींना 27% आरक्षण मिळतंय आणि म्हणून त्यांच्यावर अन्याय होतोय. महाराष्ट्रात तर ते 19%च मिळतंय आणि नारायण राणेंच्या शिफारसीप्रमाणे मराठा समाजाला 16% आरक्षणाची तरतूद होती. ती हायकोर्टाने 12% शिक्षणात आणि 13% नोकरीमध्ये अशा प्रकारच्या आरक्षणाची तरतूद केली. आता ह्या तरतुदीनंतर खरं तर महाराष्ट्र सरकारने सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्डनेस सिद्ध झाल्यानंतर ओबीसी टाकणं अपेक्षित होतं. परंतु त्यांनी एक नवीन वर्ग तयार केला, SEBC, सोशल एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास. त्याला हायकोर्टात चॅलेंज केलं गेलं, हायकोर्टात ते निभावलं आणि आता सुप्रीम कोर्टात गेलं. आता या दरम्यानच्या काळात काय काय घटनात्मक बदल झाले याचा थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण ओबीसी मध्ये जायला पाहिजे तर ओबीसी मध्ये मराठा कुणबी मराठा आरक्षणाचा लाभ घेतायत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एसीबीसीची अडचण काय झालेली आहे, नव्याने झालेली अडचण मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. ती केंद्र सरकारने राज्यसभा, लोकसभा इथं 2/3 बहुमताने नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास निर्माण करून घटनात्मक निर्माण केलं 102 तरतुदीप्रमाणे आणि त्याच्याकडे
शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसी याच्या तरतुदी ज्या आहेत त्याचा अभ्यास करणे आणि त्यात डायरेक्शन्स देण्यात आले की सगळे निर्णय आता NCBC नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास घेईल. म्हणजे राज्य सरकारला नवीन आरक्षणासाठी प्रवर्ग करण्याचं 2000 पासून 18 पासून ते रद्द करण्यात आलं. आणि नवीन एक तरतूद जी आली ती अशी आहे की 103वी दुरुस्ती घटनेमधील आहे, त्याने 10% EWS इकॉनॉमिकल वीकर सेक्शन आर्थिक दुर्बल घटकासाठी आरक्षण निर्माण करण्यात आलं. आता यांनी नेमकं काय झालं, 102 मुळे राज्य सरकारांना नवीन प्रवर्ग करण्याचा अधिकार रद्द झाला. याचं मुख्य कारण काय आहे की साधारणपणे 2005 पासून जाट असतील, पटेल असतील, गुज्जर असतील, मराठा असतील हे सातत्याने आंदोलन करतायत आणि हे आंदोलनाचं रूपांतर ज्या वेळेस राज्य सरकार त्याची दखल घेऊन कायदा करतं, तो कायदा नंतर हायकोर्टात नंतर सुप्रीम कोर्टात बाद झालं. हे पटेलांबरोबर झाले, जाटांबरोबर झाले, गुज्जरांबरोबर झाले. म्हणून केंद्र सरकारने नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास हे घटनात्मक आयोग निर्माण करून सर्व अधिकार त्यांच्याकडे घेतले आणि राज्य सरकारचा वर्ग निर्माण करण्याचा अधिकार रद्द झाला. त्यामुळं SCBC या 102 दुरुस्तीनंतर सुप्रीम कोर्टात टिकणं शक्य नाही. सुप्रीम कोर्टाने SCBCला 1 वर्षाचा स्टे दिलेला आहे आणि 3 बेंचेसच्या सुप्रीम कोर्टाचे जजेसनी ते आता घटनात्मक तरतूद पाहणाऱ्या 5 जजेसकडे पाठवलं असल्यामुळं घटनेतील नवीन तरतुदीप्रमाणे SCBC टिकण्याची शक्यता मला बिलकुल वाटत नाही. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, ओबीसीचा आपण विषय संपून टाकू. मराठा कुणबी मराठा प्रमाणे आपल्याला आरक्षण मिळते. SCBC मध्ये काय केलंय, मराठा ही जात एकमेव जात टाकली पण त्याला जोडून मराठा कुणबी मराठा असं सुद्धा घातलं. तरी पण मराठा एका जातीसाठीच एक प्रवर्ग निर्माण करण्याची तरतूद कुठेही नाही. जातीच्या समूह असलेले SC ST OBC हे वर्ग आहेत. त्यामुळं मराठा जातीसाठी 12-13% आरक्षण ग्राह्य धरणं सुप्रीम कोर्ट मला तरी शक्य वाटत नाही. दुसरी गोष्ट, OBC आणि SCBCच्या क्रायटेरिया सेम आहेत. सोशल आणि एज्युकेशनल ही एक मोठी अडचण आहे आणि आपण राजकारण नाकारल्यामुळं, राजकारण का नाकारतो आपण, तर आपल्याकडे पुरेसं प्रतिनिधित्व आहे आणि पुरेसं प्रतिनिधित्व आहे याचा अर्थ स्पष्ट होतो की ती जात जागृत आहे, शिक्षित आहे आणि पुढारलेली. आणि आता सुप्रीम कोर्टाने हायर बेंचकडे पाठवताना एक समस्या त्यांनी उपस्थित केलेली आहे की महाराष्ट्राचा GDP देशात सगळ्यात जास्त असताना 83% लोक आर्थिक दुर्बल कसे काय, हा प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्र सरकारला देता आलं नाही. म्हणजे महाराष्ट्राचं अर्थकारण देशात 1 नंबरचं आहे पण मग 83% लोक आर्थिक दुर्बल कसे काय, हा प्रश्न अनर्णित राहतो. त्यामुळे SCBCचं आरक्षण सुप्रीम कोर्टात 102 या दुरुस्तीप्रमाणे टिकण्याची कुठलीही कायदेशीर शक्यता नाही. आता EWS का आलं, तर सातत्याने मराठा, कुणबी, जाट, गुज्जर हे आंदोलन करत होते, ते कुठंतरी थांबलं पाहिजे आणि म्हणून त्याला मर्यादा घालण्यासाठी नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास निर्माण करण्यात आलं. आणि 103 प्रमाणे ह्या ज्या खुल्या वर्गातल्या जाती आहेत, ज्या क्षत्रिय आहेत आणि शेतकरी आहेत, यांच्यातील दुर्बल घटकांना आरक्षण मिळावं म्हणून 10% तरतूद EWS प्रमाणे करण्यात आलेली आहे. आता काही शंका उपस्थित केल्या जातात की त्यातल्या काही तरतुदी चुकीच्या आहेत. तर घटनात्मक तरतूद करणं अवघड असतं कारण 2/3 बहुमत लागतं राज्यसभेत आणि लोकसभेत आणि त्याला राष्ट्रपतींनी मान्यता द्यायला लागली, ती पूर्तता झालेली. आता त्यातल्या ज्या काही चुकीच्या किंवा काही आपल्याला गैरलागू होत असतील तर त्या दुरुस्त करता येतात. मला एकच सांगायचं की OBCला क्रिमिलियर लागलं त्यावेळेस सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्ड बरोबर ते सुद्धा आर्थिक निकषावरच आरक्षण आहे. SCBCला सुद्धा क्रिमिलियर लावण्यात आलेलं आहे, त्यामुळे ते सुद्धा आर्थिक निकषावरच आरक्षण आहे. मग घटनात्मक तरतूद असलेल्या EWS प्रमाणे आपण आरक्षण घ्यायला लाभ घेऊ शकतो, ते सगळ्यांसाठी खुलं आहे. आता पटेल, गुजर आणि जाट या EWSचं आरक्षण घ्यायला लागलेले आहेत. SCBCचा आग्रह करणं, मला असं वाटतं की 50%ची मर्यादा जी सुप्रीम कोर्टाची आहे ती ओलांडणं
आणि ती ओलांडल्यामुळं सुद्धा ते रद्द होऊ शकतं. मला काही तांत्रिक मुद्दे लक्षात आणून द्यायचे की काही लोक म्हणतात की 10% ईडब्ल्यूएसचं आरक्षण सुद्धा 50%च्या वर गेले. पण एक नम्रपणे मला सांगायचंय की या देशात सुप्रीम कोर्ट सुपर पॉवर नाही. लोकशाहीमध्ये संसद हीच सर्वोच्च आहे. राजीव गांधींनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय शहाबानू प्रकरणी संसदेमध्ये फिरवला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि दयाची याचना करायची असेल सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा किंवा अन्याय कुठलाही त्यांना झाला असत, कुठल्याही कायद्याने झाला असं वाटत असेल आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या वर आपल्याला राष्ट्रपतीकडे अपील करता येतं. त्यामुळे या देशामध्ये राष्ट्रपती आणि संसद ही श्रेष्ठ आहे. सुप्रीम कोर्टाचं काम हे घटनात्मक तरतुदीप्रमाणे हा देश चालतो का नाही, त्या कायद्याप्रमाणे चालतो का नाही हे पाहण्याचं आहे. त्यामुळं 10% संसदेने दिलेलं ईडब्ल्यूएसचं आरक्षण रद्द होण्याची शक्यता नाही. तसा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही, कारण राष्ट्रपतींची सही झालेली आहे आणि 2/3 बहुमत झालेलं आहे. ईडब्ल्यूएस बद्दल मराठा महासंघ, मराठा सेवा संघ आणि छावा संघटना या सगळ्या संघटनेच्या पूर्वीच्या मागणीचा आदर करून पूर्वी आपण ओबीसीचा आग्रह याच्यासाठी धरत होतो कारण ईडब्ल्यूएसचा आर्थिक निकषाचा पर्याय उपलब्ध नव्हता. नरसिंहराव सरकारने 91 मध्ये 10% आर्थिक निकषाचं आरक्षण दिलं होतं, पण इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारमध्ये ते घटनेत तरतूद नसल्यामुळे रद्द झालं होतं. पण आता घटनेत तरतूद झालेलं आहे आणि सहजपणे आपल्याला ईडब्ल्यूएसचं आरक्षण मिळत असताना अनावश्यक संघर्ष उभा करणं मला असं वाटतं हे पटणारं नाहीये. आणि म्हणून मी जे सुरुवातीला सांगितलं, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता, या संत तुकाराम महाराजांच्या ओळीप्रमाणे माझी जबाबदारी आहे समाजाला सत्य सांगणं. आणि जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर बदललेली स्पर्धा, खाजगीकरणात निर्माण झालेल्या अधिक नोकऱ्या, 80-90च्या दशकामध्ये कदाचित सरकारकडे जास्त नोकऱ्या असतील, पण 20व्या शतकामध्ये 2020 मध्ये आज 85पेक्षा जास्त टक्के हे खाजगीकरणात नोकऱ्या उपलब्ध झालेल्या आहेत. आणि महत्वाची गोष्ट आहे की खाजगीकरणाचा दबाव जागतिकीकरणामुळे असल्यामुळं उरलेले सुद्धा जे सरकारचे उद्योग आहेत, मग रेल्वे असेल, विमान सेवा असेल, शिपिंग कॉर्पोरेशन असेल, केमिकल इंडस्ट्री असेल, अॅम्युनिशन फॅक्टरी असेल, LIC असेल, राष्ट्रीयकृत बँका असतील, येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 5-10 वर्षामध्ये त्याचंही खाजगीकरण होणार, अन्यही उद्योगांचं खाजगीकरण होणार. देशाने 100% FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट स्वीकारलेली आहे. आणि मला अशी विनंती आहे की गुणवत्तेच्या आधारावर कष्ट करून स्पर्धेत आता मराठा समाजाने उतरावं. ईडब्ल्यूएस हा एक चांगला पर्याय आहे. गैरसमज न पसरवता आपण त्याचा लाभ घ्यावा. जय जिजाऊ, जय शिवराय.